राष्ट्रीय स्तर पर इंडिया गठबंधन में अनबन का असर महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी गठबंधन पर भी होने लगा है। वरिष्ठ कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार तो महाराष्ट्र विधानसभा चुनाव में आघाड़ी गठबंधन की हार के लिए सीधे तौर पर सांसद संजय राउत और नाना पटोले पर गंभीर आरोप लगाया है। उन्होंने कहा कि महाविकास आघाड़ी में सीटों के आवंटन में देरी हार का मुख्य कारण है। साथ ही वडेट्टीवार ने अपने ही गठबंधन के ही नेताओं पर हार के लिए प्लानिंग का भी संदेह जताया है। विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे। 20 दिवस आम्ही जागेंचा घोर ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो। परंतु जागा वाटपाचा तिळा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते। आम्ही कुठलाही प्लॅनिंग करू शकलो नाही, आम्हाला कुठलाही प्लॅनिंग करता आलं नाही। आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही। हे अनेक कारणं झाली। त्यामुळे मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे। तर मी म्हणतो ना, खरं म्हणजे हे कदाचित प्लॅनिंग आहे का? इतका वाढवलेला इतके जो वेळ वाया घालवला। बैठकीची वेळ 11 वाजता यायचं, 2 वाजता अनेक नेते उशिरा येत होते। त्यामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही। आणि यामुळे हा बैठकांचा वेळ लांबत गेला। एका जागेवरून वारंवार त्या गोष्टी होत गेल्या। कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोळ 2 दिवसात संपला असता तर आम्हाला, कारण 20 दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण गेले, तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता। परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही।